धन्यवाद रोहनजी पाटील. वॉइस ऑफ चिडके यांचा आपण आवाज ऐकला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल विजय संपादन केलं गेलं पप्पू इलेवन नांदेडने टीम. दुसरी मॅच आपल्यास भेटीत येते देवांश इलेवन रामबोडी विपक्षात जय बजरंग धोंडावडोली. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. देवांश इलेवन रामोडी टीमने टॉस जिंकत क्षेत्र स्वीकारलं गेलं. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला होता. जय बजरंग धोंडावडोली टीम उपस्थित नव्हते टॉस करण्याकरिता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 षटकांचा सामना असेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. बिग बॅश देपोली 20-25 हे देखणं आयोजन आपण पाहतोय. देपोली स्पोर्ट देपोली यांच्या आयोजनाखातर ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यात अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर डिक्लेअर झोन आपण दोन टीमला समजून देत आहोत. विकेटच्या मागे जो साइड स्क्रीन आहे तिथनं तर पॉइंट क्षेत्रामध्ये जो पोपटी कलरचा पडदा आहे तोपर्यंत डिक्लेअर झोन आहे. 2 धावा बॅटच्या साहाय्याने गेल्या तर स्ट्राइक चेंज असेल. त्याच्या व्यतिरिक्त गेला तर स्ट्राइक चेंज नसेल. आणि मैदानाच्या आतमध्ये जी केबल आपल्याला पाहायला मिळते त्या केबलला जर चेंडू स्पर्श झाला आणि झेल पकडला गेला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. या सूचनेचं पालन करायचंय. तर सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवनाथ आणि शैलेश ही आघाडीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज पहिलं षटक वैयक्तिक सांघिक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून स्ट्राइकिंगला नवनाथ तर नॉन स्ट्राइकिंगला शैलेश. गोलंदाज राज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आणि पंचांचा इशारा मात्र येईल. तर मॅचला होते सुरुवात. पंचांचा इशारा आलाय. गेम ऑन होते दुसऱ्या मॅचला सुरुवात. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला ढकललं गेले फोर्स केलं गेलं. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना
बॅटर नवनाथला आपण पाहतोय पहिली धाव फलकावर जोडत असताना श्री गणेश झालाय फलकाचा वैयक्तिक पहिली धाव आपल्या खात्यामध्ये जोडत असताना आपण नवनाथ या बॅटरला पाहतोय पहिली धाव खूप महत्वाची असते फलंदाजी करता ज्या पद्धतीने पाहिलं तर तिथून मात्र अकाउंट ओपन होतं फलकाला इथून मात्र सुरुवात होते आणि तिची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नवनाथ याच्या बॅट मधून पहिली धाव यावेळेस दुसरा चेंडू यष्टी रक्षक चुकी करतोय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त भरणा राहिलाय धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 2 यष्टीरक्षक भूमिकेमध्ये करण कासारला पाहतोय आपण यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू पासून दूर राहिले चांगला चेंडू हाताला गेलाय धावसंख्या स्थिर 2 अंकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली उंच पुरा असा गोलंदाज आपल्या हाईटचा वापर करत असताना आपण पाहतोय उचली घेणारी चेंडू यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय ना अशा पद्धतीचे चेंडू असरदार राहिलेत या खेळपट्टीवर आपण या 2 दिवसामध्ये पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे 2 अंकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला मागील 2 चेंडू निर्धाव राहिलेत परंतु फलंदाजाला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि लगातारचे 3 चेंडू डॉट आणि म्हटलं जातं ना चांगली पुस्तकं वाचावी लागतात तेव्हा ती मात्र समजतात आणि चांगले चेंडू बघावे लागतात त्यानंतर मात्र ते चांगले खेळता येतात ते करावे लागेल या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत लाईन चुकीची घडली आहे स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय व्हाईट बॉलचा इशारा एक अतिरिक्त भरणा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 3 अंकावर जाऊन पोहोचली गेले आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 2 व्हाईटच्या धावा आहेत म्हणजेच एकच धाव पहिल्या चेंडूवर आली होती ती मात्र बॅटच्या साहाय्याने आली यावेळेस चांगला स्ट्रोक आहे इनपंचच्या वरून 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत अखेरकार सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं गेलं आणि त्या दरम्यान 3 धाबा इथे मात्र जोडत असताना शैलेश या बॅटरला आपण पाहतोय धावसंख्या 3च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 6 अंकावर जाऊन पोहोचले गेले अंतिम चेंडू असेल या षटकातील यावेळेस लेफ्टचा बाहेरचा चेंडू पंचांनी इशारा करतायत व्हाईट बॉल एक अतिरिक्त भरणा धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 7 अंकावर 7 धाबा फलकावर आहेत पहिलं षटक प्रगतीपथावर 4 धाबा बॅटच्या साहाय्याने 3 धाबा व्हाईटच्या साहाय्याने फलकावर 7 धाबा यावेळेस बॅटची आतली कडा घेऊन चेंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये गेला चांगलं क्षेत्ररक्षण ते झालं परंतु कॉलिंग चांगली राहिली एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक 8 या अंकावर जाऊन पोहोचले गेले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय संपन्न झालाय पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्यात 8 जरूर पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये पण तो 8 धावा फलकावर आहेत आणि जमेची बाजू ठरू शकते कुठली विकेट गमवली नाहीये म्हणजे उर्वरित 12 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट हे दोन्ही बॅटर खेळू शकतात मैदानाच्या आतमध्ये परंतु जर आणि तरला इथे मात्र थारा नाहीये तुमचं कौशल्य हे मात्र बघितलं जातं मोजलं जातं हे कौशल्य मात्र बॅटच्या साहाय्याने दाखवावं लागेल या दोन्ही बॅटरला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय करण कासारला यावेळेस आणलं गेलं स्ट्रायकर गोलंदाजी ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून समोर बॅटर नवनाथला आपण पाहतोय
सज्ज होत आहे बॅटिंग साइड कडे। यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चांगला झेल कंप्लीट करत असताना नवनाथला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का। स्ट्रोक स्ट्रोक चांगला। हॅलो 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 तू का आपला हॅलो 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 नक्की त्यानं कोण बटन नको घालू सगळं सेटिंग हॅलो 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 गाडी पलटेल ये रिक्षा। हॅलो 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 काय केलंय तुम्ही? हॅलो 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 आपली का पिन हे माईकचा कुठे आहे? हे माईकचा आहे, हे माईकचा आहे, हे याला आहे ना हॅलो 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 मशीन तर बंद आहे। हॅलो अरे माईकच बंद झाला आता डायरेक्ट काय केलं तो मेन याचा बंद केला केला नाही झाला सगळं पुरा केला इथं। हॅलो हॅलो सगळा बंद करून टाकला त्यांनी। हॅलो लाईव्ह व्हिडिओ कॉल कर त्याला। हॅलो हां थांब एक मिनिट व्हिडिओ कॉल करतो। हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो इकडे बघ, बंद. हा दाबला सांग. पावर आहे बघ, पावर आहे. पावर आहे पण काय? अरे साऊंडच बंद, या माईकच बंद. हॅलो यो 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 मधला हॅलो हॅलो नाही हॅलो 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 एक नंबर कुठला डीजे साठी गोल मशीन होती. हॅलो आवाज सगळ्याच येते. आमचा बटन आहे. हां हां बटन चालूच आहे रे. हा मग लेफ्ट साईडला ना जो बॉल बॉल सारखा दिसते ना. दांडी ही दांडी. हॅलो हॅलो धन्यवाद. हा झाला झाला जे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक धन्यवाद. हॅलो ते बटनच बंद. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 21 21 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 23 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील. पुढील 2 टीमला विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये आपल्या कर्णधाराला पाठवायचे. आई संतोषी माता अनगाव आणि कृष्णा एलन कवाड. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होतीये आणि चांगलं कलेक्शन करण कासारचं. विकेटचं इथे होईल पतन. अंतिम चेंडूवर एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 24 या अंकावर मजल मारता आली. जय बजरंग धोंडावडोली टीमला आणि 25 धाबांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल टीम देवांश 11 रामवाडी. चला आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. आई संतोष माता अनगाव आणि कृष्णा एलन कवाड.
चला पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. आई संतोष माता अनगाव विपक्षात कृष्णा एलेवल कबाड, दोन्ही टीमचे कॅप्टन. मी अक्षय पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर नाण्याची पहिली बाजू बिग बॅश देपोली 20-25, तर BS भूमिक नाण्याच्या दोन बाजू आपण पाहतोय. तर कॉल दिला जातोय अनगाव टीम कडून. तर नाणेफेक जिंकली कृष्णा कवाड टीमनं. मी अक्षय पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला अनगाव टीमला किती धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि या मॅच मध्ये कोणाकोण अपेक्षा असतील? चांगली गोलंदाजी केली जाईल, चांगली फलंदाजी केली जाईल? अपेक्षा तर माझ्याकडूनच आहे, कारण माझा परफॉर्मन्स जाम खराब होतो आहे या सीझनमध्ये. तर माझीच अपेक्षा आहे का मीच चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे, तेव्हा टीम करेल, कारण टीम माझ्यावर आधारित आहे. खूप चांगली बाईट्स स्वतःपासून सुरुवात करणं खूप गरजेचं असतं. आपण जाऊया अनगाव टीमकडे. टॉस हरलाय, बॅटिंग करायची. किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल? 30+. कोणाकोण अपेक्षा असतील या मॅचमध्ये? कुठेतरी चांगली बॅटिंग अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल आणि कुठेतरी कृष्णा कवाडला चांगली गोलंदाजी करता येणार नाही असं क्रिकेट खेळलं जाईल. प्रफुल आहे, मिलिंद आहे, जितेन आहे, बिल्ला आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय टीम कृष्णा एलन कवाड टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता आई संतोष माता अनगाव टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. आपल्यासोबत दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील या विभागातील या परिसरातील एक गोड आवाज आमचे समालोचक मित्र रोहनजी पाटील, व्हॉइस ऑफ झिडके. ओर टू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद सुनील पाटील. बिग बॅश धमाका देपोलीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यापुढील होणारा सामन्याची नाणेफेक सुनील पाटील यांच्या हस्ते आपण पाहिली, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिली. आई संतोषी माता अनगाव आणि कृष्णा 11 कवाड. त्याच्यानंतर जय बजरंग सोनटक्के आणि आई गावदेवी साखरोली या दोन संघादरम्यान सामना पाहायला मिळेल. पृथ्वी स्पोर्ट अनगाव या संघाला आपण पाहतोय क्रमांक 1 वरती बाय आपण पाहतोय आणि क्रमांक 10 वरती RCC पहारे या संघाला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. गोलंदाज शशिकांत, फलंदाज करण कासार आणि लवेश. करण आणि लवेश ही जोडी निश्चितच जर आपण पाहिलं तर करण कासार याला कोण विसरेल. निश्चितच शिवछत्रपती स्पोर्ट्स लामस आयोजित आमदार चषक या स्पर्धेमध्ये वन ऑफ द सिरीजचा किताब त्यांनी आपल्या नावावरती केला होता. तोच करण कासार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदीच दुसऱ्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर गोलंदाज शशिकांत याच्यासमोर आव्हान आहे, ते धावसंख्या आहे रोखण्याचं. त्या 25 धावा, त्यापैकी पहिल्या 6 चेंडूची हाताळणी इथून मात्र गोलंदाज शशिकांत हुकमाळी यांना मात्र करायची आहे. अनुभव खूप मोठा गुरु असतो. अनुभवाचा गरुर आपण कधीच करू नका, गुरुर करू नका. यावेळेस मात्र पहिला चेंडू निघून चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा पार, देखना चौकार, सुरेख चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा रीतीने या फटक्याला फलंदाज खऱ्या अर्थानं सामोरा गेला होता. अगदीच जर आपण पाहिलं तर योग्य टायमिंग, योग्य एलिमिनेशन आणि अगदी चेंडूवरची नजर मात्र तसूबर ही
हटवून दिली नव्हती फलंदाज करण कासार याने आणि चेंडूला धाडलं ते मात्र चौकारा करिता आणि 4 धावांकरिता धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. पण पाहतोय 4 या अंकावरती. आज सर्वच सामने हे 3 षटकांचे होतील याची आपण नोंद घ्या, कारण की आजचा या स्पर्धेचा फायनल डे आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला, पण कॉलिंग सुरेख. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर धाव घेताना यस्नोवेटची भूमिका ही मात्र खूप महत्वाची असते आणि तीच भूमिका मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय गोलंदाज शशिकांत हुकमाळी. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग अँड मिस. निघून जाईल चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची हाताळणी. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर 6 चेंडूचा सामना केला शैलेश याने, त्याच्यामध्ये 9 धावांचं योगदान त्याने संघाकरता दिलं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नवनाथ याने 4 चेंडूचा सामना केला, 2 धावांचं योगदान दिलं. पुढचा चेंडू अखेरच्या क्षणी बॅटचं फेस ओपन जरूर केलंय, पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडूची फेकी योग्य पद्धतीने केली. जर चेंडूला जाऊन दिलं असतं तर मात्र डिक्लेअर स्वरूपामध्ये ही धाव जरूर पाहायला मिळाली असती. पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा येतोय. 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फलकावरती एकंदर 7 धावा. जीवाच्या आकांताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, पण अगदीच चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. शशिकांत हुकमाळी यांचा पुढचा चेंडू फलंदाज होतोय. प्लेड ऑन, विकेटचं पतन. करण कासार बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. लवेश कासार बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय 2 धावांचं योगदान देत डगआउटच्या आश्रयाला त्याला पाठवलं गेलंय. वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1च धाव. कपिल पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. मजबूत देहयष्टी जरी असली तरी सुद्धा चेंडूला अडवणं ही प्राथमिकता कपिल पाटील याची आपल्याला पाहायला मिळाली. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर धावसंख्या 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकताना 1 षटकाच्या अखेर नंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात. फलकावरती एकंदर 8 धावा. तर वळतो आपण लाईव्ह स्क्रीन कडे. आणि आज वाढदिवस आहे फलंदाज विशाल पाटील यांचा. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. युसेन केबल नेटवर्क्स आणि त्याचप्रमाणे रुपेश ठाकरे टीम आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय बिग बॅस धमाका देपोली यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशाल पाटील यांना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीन वरती. हॅपी स्माइल एव्हरी मोमेंट यू विल बी युअर स्पेशल डे. हॅव अ वंडरफुल सेलिब्रेट अँड हॅव अ ग्रेट टाइम टुडे. इट्स युअर ग्रेट टाइम. आपण पाहतोय विशाल पाटील यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपण मैदानाकडे वळतोय. नवीन गोलंदाज अरुण बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र चेंडूची गती चांगली, पण फलंदाजाला अपेक्षित फटका मात्र काहीसा खेळता आलेला नाहीये. 1 धाव जरूर मिळाली. 1 धावेच्या मदतीनं 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज दिशांत याला पण पाहतोय. करण कासार आता मात्र बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच गोडगुंडस चेहरा आपण पाहतोय दिशांत याचा. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका लगावण्याचा प्रयत्न, पण अगदीच सुयोग्य रीतीने इथून मात्र यष्टीरक्षकाने आपली भूमिका बजावली आणि त्याचप्रमाणे चेंडूला मात्र अडवलं गेलं. दर्जेदार पद्धतीने इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्येला इथून मात्र लगाम लावलाय गोलंदाज अरुण याने.
अनुभव संपन्नता आणि त्याचा वापर या दोन्ही गोष्टी अरुणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र टप्प्याची इथून मात्र अचूकरित्या हाताळणी गोलंदाज अरुण याच्या माध्यमातून. करण कासारला फसवलं गेलंय, विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद. दहा चेंडू आणि 15 धावांची इथून मात्र गरज आहे. सामन्याचं चित्र काहीस जे आहे ते अद्यापही स्पष्ट नाहीये, कारण की 3 षटकांचे सामने आहेत आणि या 3 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर एक संघर्षमय क्रिकेट, संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज दीपेश फलंदाजी करता आलाय. बॅटिंग करता इथून मात्र त्याला यावं लागतंय. अपेक्षितरित्या असं वाटत होतं की करण कासार थोडासा सामना जो आहे तो आपल्या बाजूने झुकवण्याचा दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या रीतीने प्रयत्न करेल, पण अपेक्षा भ्रमनिरास सर्व काही गोष्टी या मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. फुल टॉस चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टी सोडून जाणारा चेंडू, दिशा नसेल तर दशा होते आणि तीच दशा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अरुण यांच्या माध्यमातून सामन्यावरची जी पकड आहे, दबाव वाढवण्याचं काम केलं जात आहे दोंडावडी संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते, चेंडूची फेकी केली जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतायत, धावा मिळत आहेत त्या 2. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर धावा आपण पाहतोय त्या 12 धावा. जिंकण्याकरता 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामन्याचं चित्र अद्यापही स्पष्ट होत नाहीये, कारण की चुरस, जिद्द, ट्रॅजेडी, कॉमेडी सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडताना. चेंडू रिकॉशियस होतोय, वळण घेतोय, धावा मिळत आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, आणि यशस्वी रीतीने इथून मात्र धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 15 या अंकावरती. आणि जिंकण्याकरता आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. 7 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अरुण याला आपण पाहतोय. अजूनही षटकाची समाप्ती झालेली नाहीये. एक अतिरिक्त चेंडू हाताळल्या कारणास्तव अरुण याला एकंदर अतिरिक्त अधिकचा एक चेंडू हाताळावा लागतोय. यावेळेस मात्र मस्तक पे दस्तक. इट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. चौकार पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि आता मात्र समीकरण असेल ते 6 धावांचं. अगदी जर आपण पाहिलं तर फटका चांगला होता आणि असं वाटलं होतं की या चेंडूवरती 2 धावा मिळतील, पण नाही, असं काही घडलं नाही. वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या 2 धावा अधिकच्या मदतीनं चौकार जोडला गेला. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज खेळपट्टीवरती आहे दिशांत आणि दीपेश, ही जोडी आपण पाहतोय. एकंदर बाब जर आपण पाहिली तर या सामन्याची पकड मात्र मजबूत करण्याचे दोन्ही संघांचे प्रयत्न, इरादे, दावे स्पष्टरित्या अजूनही दिसत नाहीयेत, कारण की आता मात्र सामना रोमांचकतेकडे वाटचाल करतोय, कश्मकष्टेकडे वाटचाल करतोय. 6 चेंडू 6 धावांची गरज. व्हॉट मॅच. अगदी जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसातील फायनलचा सामना जो आपण पाहिला, ज्याच्यामध्ये 6 चेंडू 6 धावांची गरज होती, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. शेवटच्या 1 चेंडूवरती 1 धावेची आवश्यकता होती साईगाव प्रतिष्ठान साईगाव या संघाला. तिथून मात्र एक चांगला फटका इथून मात्र लगावला गेला आणि अखेर ती 1 धाव विजयाची पूर्ण झाली. आणि बेस्ट ऑफ 3 मध्ये दुसरा संघ आपण पाहिला साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघाचा सामना होता. तो मात्र 3 चेंडू 1 धावेचा. 2 चेंडू जर आपण पाहिले तर निर्धाव हाताळले गेले आणि तोच दबाव, तोच प्रेशर इथून मात्र
झेलण्याकरता फलंदाजाला पाठवलं आणि तो दबाव मात्र स्पष्टरित्या त्या फलंदाजाने दाखवला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव सहज सोप्या रीतीने इथून मात्र पूर्ण केली गेली. गोलंदाज संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कपिल पाटील याने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. झेल पकडला गेलाय, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. सामन्याचं समीकरण आता मात्र बदलतंय. दोन्ही संघांकरिता 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची अत्यावश्यकता. सामना बरोबरी सुटला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आव्हान आहे 5 चेंडू आणि 6 धावा पूर्ण करण्याचं. त्याचप्रमाणे फलंदाज दिशांत याला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय, ज्याने सहा धावांचं योगदान दिलंय. दिशांतने आतापर्यंत आपल्या संघाकरिता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही स्पॉटचा अचूकरित्या वापर करतोय गोलंदाज संदीप याला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पायचीची अपील केली जाते की काय, पण मात्र नाही. निघून चालला चेंडू. इथून मात्र शरीराचा वेध घेत आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्शन आहे 6 धावांचं. यावेळेस मात्र भन्नाट वेग, व्हेरिएशन पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप आणि दबाव वाढवण्याचा चांगल्या रीतीने इथून मात्र प्रयत्न करतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. सुपर स्प्लेंडर एक्सटेक 0876. अखेरचा आकडा आहे सुनील पाटील 6 आणि धावांची आवश्यकता होती 6. 1 धाव जोडली गेली आणि आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू 5 धावांची गरज. बॅटची कडा, इथून मात्र यष्टीरक्षकाकडे चूक घडली आहे आणि आता मात्र आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. 1 चेंडू 5 धावांची गरज. आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जय वाघोबा लाभ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी पिळंजे, सुनील पाटील यांच्या गावचा संघ आपण पाहिला. ही जो लढत देत होता मैदानाच्या आतमध्ये आणि अगदीच फलंदाज शुभम याने षटकार ठोकला होता. शक्य झालं होतं तर या मैदानाच्या आतमध्ये कागदोपत्री सुद्धा जर आपण पाहिलं तर शक्य आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा शक्य आहे. वाघाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि प्रतीक पावशे यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. डीजे प्रतीक मॅन फ्रॉम अनगाव. अगदीच गोड असा चेहरा आपण पाहतोय. मॅन फ्रॉम अनगाव आपण पाहतोय आणि हल्ली मुक्काम अनगाव, पण मुख्य मुक्काम जर आपण पाहिलं तर पिळंजे. 1 चेंडू 5 धावांची गरज. गोल्डन षटकाराची नितांत गरज, नितांत आवश्यकता. फलंदाजी करता आहे फलंदाज दिशांत.
मागच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पण जर आपण पाहिलं तर दिशांत त्याने रोखून धरलं. धुंडावडोली संघ मात्र अतिरिक्त वेळ खर्च होतो याकडे आपण लक्ष द्या. एक चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल संदीप. संदीप याला आठवावं लागेल की मागच्या 5 चेंडूवरती आपण काय केलंय त्याची पुनरावृत्ती ही अखेरच्या चेंडूवरती करावी लागणार आहे, पण हे विसरून जमणार नाहीये. फलंदाज दिशांत मात्र समोर आहे. रिक्षाच्या पुढे युनिकॉर्न गाडी उभी आहे. विनंती करतोय ती गाडी कृपया आपण सावलीत उभी करा. तिची ग्लास चमकते. त्या गाडीला पिशवी अडकवलेली आहे. कोणत्या प्रेक्षकांची किंवा कोणाची असेल तर गाडी कृपया ती आपण सावलीत उभी करा. तीच गाडी. हेडलाइटच्या पुढे जी चंदेरी पट्टी आहे ती चमकते. कपिल पाटील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, त्याला इथून मात्र आणलं गेले फलंदाजाच्या शेजारी. एक चेंडू 5 धावांची गरज. वॉट मॅच. कालच्या दिवसामध्ये यश साध्य केलं होतं आपण पाहतोय फलंदाज शुभम याने, आणि आता मात्र दिशांत साजरं करेल का, पण आव्हान सोपं नसेल संदीप या गोलंदाजाचं. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय का, आणि हो चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. देखना दमदार स्ट्रोक. षटकार. 6 धावा. इट्स अ विनिंग मोमेंट, आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा हकदार मानकरी ठरतोय तो दिशांतच, कारण की मॅच विनिंग पारी एकंदर 12 धावांची खेळी. व्हॉट अ मॅच. हे दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये घडलंय की गोल्डन षटकार लगावलाय, आणि हे मात्र घडतं फक्त आणि फक्त बिग बॅश धमाका देपोलीमध्येच. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. आणि निश्चितच विनंती असेल देवांशी रामवाडी संघाला आपण धुंडावडोली संघाशी हस्तांदोलन करायचंय लाईनअप मध्ये जाऊन, कारण की चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवलाय, त्यांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. हस्तांदोलन झाल्यानंतर आपण त्वरित दिशांत आपण मंचावरती यायचं आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्याकरता. आपण पाहतोय रोशन मदन पाटील यांच्या पिताश्रींच्या स्मरणार्थ, मदनप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करता. आणि त्याचप्रमाणे कृष्णा स्वीट अनगाव यांच्या वतीने आपण पाहतोय एक स्वीट बॉक्स. वेल डन, वेल प्लेड टीम देवांश 11 रामवाडी, आणि हार्ड लक म्हणावं लागतंय. आपण पाहतोय जय बजरंग धोंडावडोली संघाला. हार्ड लक कपिल पाटील, हार्ड लक शैलेश, हार्ड लक संदीप. चांगला खेळ आपण दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत ही झुंज कायम ठेवली. एक प्रात्यक्षिक चित्र आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते. दोन्ही संघाचे खेळाडू आंदोलन करतायत. वेल्डन वेलपेड. हा पराभव मात्र सहजासहजी पचवणं तितकासा सोपा नाहीये, आणि दोन्ही संघांनी लक्षात घ्या मॅच सामना संपल्यानंतर आपण त्वरित हस्तांदोलन करा, त्याकरता वेळ दौडू नका. तर वळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे. दिशांत आपण धावत पळत या. कृष्णा स्वीट अनगाव यांच्या वतीने स्वीट बॉक्स, आणि त्याचप्रमाणे आकर्षक ट्रॉफी अक्षय पाटील यांच्या हस्ते आपण देणार आहोत. वेल डन, वेल प्लेड दिशांत. अगदीच गोड आणि गोंडस चेहरा, पण वार गेहरा दिशांत याचा.